जुन्नर तालुक्यातील वनजमिनींवर राहत असलेल्या कुटुंबावर प्रशासनाने कारवाई केल्याने शेकडो आदिवासी बांधव रस्त्यावर आले आहेत। घटनेची माहिती समजताच आदिवासी वादळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी तातडीने घटनास्थळ धाव घेत पीडित आदिवासी बांधवांना धीर दिला व सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे देखील सांगितले। यावेळी बोलताना देवराम लांडे म्हणाले की आदिवासी समाजाने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। मणिपूरसारखी परिस्थिती जुन्नर तालुक्यात निर्माण होऊ पाहते। यावेळी त्यांनी सरकारवर देखील ताशेरे ओढले। सविस्तर वृत्तांत पहा फक्त I1 न्यूजवर। पाणी कुठून आणता तुम्ही? पाणीच नाही राहील। पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी आणतो आणि मी आता कुठून आणता? तरी किती किलोमीटरवरून पाणी आणता तुम्ही? 3 किलोमीटरवरून आणतो आम्ही पाणी। आता तर ते तुमचे भांडे कुंडे पण चिमटल्यासारखे वाटतात। मग शासनाने काही तुम्हाला मदत केली का नाही? आता हे बारीक बाळ उघड्यावर झोपतात का तुमची? म्हणजे तुम्हाला कोणीच काही मदत केलेली नाही? गावातूनही कोणी आले नाही ना, आमदार खासदारांनी तर येऊन सुद्धा पाहिले नाही। कोणीच पाहिलं नाही येऊन। खात्यात का उपाशी मारत सुद्धा पाहिले नाही। फक्त गाव त्यांना फॉरेस्टवाल्यांना जेवण पुरवलं त्यांनी फार। म्हणजे सगळं देतात। म्हणजे अतिक्रमण काढलं तेव्हा जेवण चालू आहे त्यांना आणि तुम्हाला जेवणच नाही? आमच्या मुलांना काहीच नाही। आमचे मुलं असेच आहेत, 2-3 दिवसापासून त्यांना खायला नाही। रडत्यात गागात्यात। प्रत्येक गाव त्यांना जेवण आणून देतं दुपारच्या सुट्टीला। आता बी JCB चालू आहे। म्हणजे अजून पण धमकवण्याची चालू आहे? ड्रोन पाठवतात। सकाळी ड्रोन येऊन गेला, फोटो काढून नेतात। अचानक कारवाई केली। हॅलो, पोलीस स्टेशनला बोलावलं, लांडे साहेब ज्या विहिरी पाणी होते तर आमच्या पाणी पिण्याच्या अक्षरशः ते दोन्ही गाडून टाकले निवून खाते। आता घरा मोठं आता काय थांबायचं, माणसं मारायची नाही नाही, हे आता परत चालू करायचं। घर नको बांधे त्यांना, घर बांधे हे केलेच कसे यांनी? मग ते थांबायचे अजून चालू आहे। आता गेले JCB गेले। आम्हाला माहितच नाही। अचानक कारवाई केलेली आहे। JCB शूटिंग एवढे JCB आणले। आम्ही तुम्हाला मदत केली निवडून यायला सुद्धा। पाण्याचं येर पण काढलं का? काहीच केलं नाही। 2 विहिरी होते हो, चांगले पाणी होतं पण इतकं असे पर लाईनवर JCB एवढे JCB आपण काय काय जर एखादं JCB मागितलं ना तर भेटणार नाही। आता 50-60 JCB आले, कोणी कोणी एवढे आले सगळे मिळून बोलायचंय। कुटुंब आपल्या तर उघडे आहेत का? आणि बसायला जागा नाही। आता एवढी जागा मोकळी रस्त्याची म्हणून ती आपण बसलोय। काही गोष्टी ना ते न सांगितलेल्या बरं। 2 लाख रुपये ज्या दिवशी मरण नाही तर जग नाही जवळ आहे सण करायची शक्ती संपली, मग आम्ही काय करणार?
कवर सर करायची आम्ही असं एक जात निर्माण करायची जात सगळी असं वागायचं काय काल मोबाईल पर्यंत हिसकडून घेतले होते ना दिवसभर त्यांचं आल्यावर आम्हाला कळलं ते. त्या दिवशी मला थोडा टाइम लागेल थांबा सायन्स बायोलॉजी 12 पेपर होता 10 मार्काचा पेपर. कारवाई चालू आहे कळलं नाही चालू आहे म्हणून कळत आली ती पण. तुझं नाव काय? इथं काय लक्षात आणलंय घरच राहिलच नाही. घर कुठे तू काय केलं? इकडून खालून खंडोबाच्या मंदिराकडून. तुझं काय नाव? घर कुठे? हा पोलीस तुम्ही कुठे राहता? आता कुठं राहिले आता कुठं राहता तुम्ही उघड्यावर ना. खरं तर तुम्हाला मग ही आपली भिल्ल समाजाची वस्ती आहे आणि जवळजवळ 100-150 कुटुंब या ठिकाणी राहतात. मला खरं तर या गोष्टीचा निंदनीय वाटतंय की आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी घरदार मोडून पोरं लेकरं उघड्यावर टाकणं खरं तर मी पहिल्या प्रथम या कारवाईचा आणि या सरकारचा मी निषेध करतो. याचं कारणही तसंच आहे की कायद्याच्या नियमाप्रमाणे अगोदर 7 दिवस नोटीस द्यायला पाहिजे. ही लहान लहान मुलं आहेत यांची व्यवस्था करायला पाहिजे. खरं तर इथं आमच्या आहे ना आम्हाला सांगताच येणार नाही. आमची आजी पंजी म्हणजे आजीला 2-3 पिढ्यापूर्वीचं हे वास्तव आहे आणि या वास्तवामध्ये खरं तर आपल्या बिरसा ब्रिगेडचे आमचे सर्व कार्यकर्ते खरं तर ही कारवाई जी झालेली आहे माळीसाहेब ही अत्यंत निंदनीय आहे आणि अन्यायकारक आहे. अशी वेळ एखाद्या हाडवऱ्यावर येऊ नको. आता ही मुलं एवढलेवाली बारीक बारीक मुलं आहेत. आज महाशिवरात्र आहे. 2 दिवस ही मुलं उघड्यावर आहेत. अशा प्रकारचं बघा ते बाळ हे म्हणजे हे एवढंच बाळ आज हे बाळ एवढंच आहे. पोरांच्या 150 कुटुंबाचं हे उद्ध्वस्त केलं शासनाने. मी खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण मी निषेध करेन. फॉरेस्ट डिपार्टमेंट पुणे जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात काय करतंय सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ही आदिवासी वस्ती आज 150 लोकांची त्यांनी उद्ध्वस्त केलेली आणि म्हणून जर असं एखाद्या भांडवलदाराचा किंवा एखाद्या मोठ्या माणसावर अन्याय झाला असता तर या ठिकाणी सगळे पुढारी आले असते. सगळे नेते आले असते. मला कुणाचं नाव नाही घ्यायचं पण वाघाचा वावर आहे आणि या वाघाच्या वावरामध्ये ही बारीक बारीक मुलं आदिवासी समाजाचे माळावर सोडलेले. मणिपूरला काय झालं? मणिपूरला गरीब आदिवासींची महिलांची धिंड काढली. त्याच्याकडे या सरकारला लक्ष नाही आणि आज मणिपूरचाच एक प्रतिबिंब जुन्नर तालुक्यामध्ये उमटला आहे. माळी साहेब बरोबर मी जबाबदारीने बोलतोय. मणिपूरला किती काय केलं सरकारने? काहीच केलं नाही. आज आपल्या आया बहिणींची धिंड काढून त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मणिपूरमध्ये वागणूक दिली आणि आज सुद्धा आदिवासी असेल भिल्ल असेल कातकरी असेल ठाकरे असेल सर्व मागासवर्गीय लोकांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आज यांच्यावर येळ आहे. आज यांच्यावर येळ आहे. उद्या तुमच्यावर येणार आहे. सरकारने दादागिरी करून पोलीस यंत्रणेचा बळ वापरून बेकायदेशीर कारवाई केलेली आहे. 7 दिवस अगोदर खरं तर या सर्व कुटुंबांना त्यांनी 7 दिवसाची मुदत द्यायला हवी आणि आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि खुशाल या लहान लहान मुलांना आज घरात नुसतं बाहेर नाही काढलं. काही लोक घराच्या बाहेर काढतात पण यांनी घरं मोडून टाकलेत आणि इथं 4-4, 5-5 फुटाचे खड्डे काढले. पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या आमच्या खूप गंभीर आहे. आमचं पिण्याचं पाणी पिण्याने उद्ध्वस्त करून टाकलं गाडून टाकायचं आमच्या पिण्याच्या पाण्याच्या म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा 2 एरी गाडून टाकल्यात. माझा मीडियाला सुद्धा विनंती आहे मीडियाने सुद्धा याची दखल घ्यावी. गरिबांची बातमी दाखवा. तुम्हाला आहे ना उद्ध्वस्त केले. पाणी पिऊन द्यायचं नाही का? आणि साहेब अशी एक गोष्ट झाली घरातून आम्हाला धरून
धरून बाहेर काढलं ना, घर मोडून टाकले आमचे. अशी एक घरातून बाहेर घरातून आम्हाला धरून बाहेर काढलं आम्हाला. सर आम्हाला पार बाळाला आमच्या काही ठेवलं नाही, आम्हाला उघड्यावर टाकलं पार. म्हणजे आता तुम्हाला पिण्याचं पाणी नाही तर प्यायचं पाणी नाही, खायला नाही. आमचे पोरं कालपासून उपाशी आहेत. कालच्या पासून तुमची सर्व लहान लहान मुलं सर्व उपाशी आहेत. खायला सुद्धा नाही पार. पुढे इथं जेवण केलं त्यांनी. आम्हाला धरून ठेवलं होतं, इथं घरं मोडे टाकले. पाणी तुम्ही बघा, ते धुणं धुवायला सुद्धा कोणी वापरायचं नाही. आमचे पोरं पाणी घाण अहो, त्याचे किडे आहे साहेब, किडे या टाकीचे याच्यात किडे आहेत. ते पाणी आम्हाला प्यावं लागतंय. पाणी पिते. विहीर अडवली, सुप्रीम कोर्टाचा नियम सांगितला, वस्ती लिगल असू किंवा अनलिगल असू, तुम्हाला हे पाणी आमचं मूलभूत हक्क करता येणार नाही. बार बार विनंती करून आम्ही त्याला सांगतो आमची विहिरी अडू नका, तुम्ही आमची गरम मोठी शेतीमध्ये खड्डे घेतले, आम्ही त्याला आडवं आलो नाही, परंतु आमची पेयचं पण तेवढं राहतं. तुम्ही इथून निघता का तुमच्या पोलीस आज कारवाई आपण या ठिकाणी खरं कुठलं तर शासन? सगळे आदिवासी कार्यकर्ते आपण या ठिकाणी जमलो आहेत. महिलांचं खरं तर अश्रू आवरण झालं आहे आणि महिलांचं खरं तर डोळ्यातून पाणी येते, त्यांना प्यायला पाणी नाही. इथं असणाऱ्या वस्तूमधली विहीर सुद्धा जेसीबीने गाडून टाकले. 15 ते 20 जेसीबीचे लावून या ठिकाणी त्याने एका प्रकारचं बिहार एक दादागिरी केलेली आहे. मग या ठिकाणी या तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना माझा इशारा आहे, मला नावं घेऊन कोणता वेळ नाही घालवायचा. अवघ्या 7-8 दिवसामध्ये मतं मागायला ही लोक आपल्याकडे येणार आहेत. ज्या टायमाला मावळपट्ट्यामध्ये येतील ना, त्या टायमाला मात्र यांना हे आदिवासी वादळ हा प्रश्न विचारल्याशिवाय मी यांना राहणार नाही अशा प्रकारचा मला विचार. या जुन्नर तालुक्यातील सर्व आजी माझे आमदार खासदारांनी याच्याकडे लक्ष घालावं. सर्व जुन्नर तालुक्यातील आजी माझ्या आमदारांनी खासदारांनी लक्ष घालावं, नाहीतर त्यांनी आदिवासी समाजाकडे जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे मत मागू नये असा माझा थेट यांना इशारा आहे मीडियाच्या माध्यमातून. आज या मुलांनी कोणाकडे बघावं, पिण्याच्या पाण्याची विहिरी काढलेत, एवढा अत्याचार. दुपारी आम्ही पाण्याला गेलतो इथं शेजारच्या एरिया पाण्याला, तर तिथं आम्हाला पाणी वडू नाही दिलं. शेवटी आम्हाला हेच पाणी प्यायचं. शेजारी अडवणूक करायला लागली, ते बोलले तुम्ही आता स्वतःला मालक झाले. वावर तुडत आमचं विहिरीवर पाणी नाही भरायचं, आम्हाला हाकलून दिलं तिथून, पाणी सुद्धा नाही भरू दिलं आम्हाला. अवतीभोवती त्यांना सांगितलं तारा नका देऊ या लोकांना इथं तुम्ही, त्याच्यामुळे हे थांबले तिथं. बाजार देते नाही, आजूबाजूच्यांना थांबू द्यायला नाही सांगितलं त्यांनी. यांना जातीवाद निर्माण करत साहेब. मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो का हा जातीवाद म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे. कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, आपण सर्व एकच आहोत. परंतु आज पाणी पिण्यासाठी जर विहिरी काढल्या गेल्या असतील आणि शेजारी पाजारी जर कोणी पिण्यासाठी पाण्याला हरकत करणार असेल, तर हे तर या जुन्नर तालुक्याची ही शिवभूमी आहे, शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. मग आपल्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये 150 आदिवासी कुटुंबांचा उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी काढल्या. थोडी तरी जनाची मनाची आपल्याला शरम वाटली पाहिजे. आपल्याही घरामध्ये आया बहिणी आहेत, तशा ह्या सुद्धा आपल्या आया बहिणी आहेत. आज इथं ही मुलं लहान लहान रडतात, ओरडतात. बघूया आपण याच्यावरती. उद्याला मी आता या ठिकाणी इशारा दिला मीडियाच्या माध्यमातून, या जुन्नर तालुक्यातील आजी माजी आमदारांनी, आजी माजी पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय जर उद्याच्या उद्या निकाल लावला नाही आणि जुन्नर तालुक्यामध्ये जर आंदोलनं उभी राहिली, तर याला जबाबदार येणाऱ्या निवडणुकीमधले सगळे पुढारी असतील. अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ते. आज ही कुटुंब रस्त्यावरती पाहिल्यानंतर आपण युट्यूबला सर्च करा, आदिवासी वादळ. कुणावरही प्रसंग आहे उद्या, तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा असत्या, सगळे माणसं माझीच आहेत. पण आज जशी ह्या मोठ्या मोठ्यांची मुलं, हे कोण अधिकारी आलते ना कारवाई करत, त्यांची मुलं, तशी ही आपली सुद्धा मुलं त्यांनी समजायला पाहिजे होतं. ह्या पोरांची पिण्याची हेर गाड्याला होती पाहिजे. इतका दुर्दैव
दुर्दैवी ही कारवाई आहे. आरडावारडा करून महिला म्हणजे बोरवला गेला, जेसीबी पुढे पडून त्यांना घचांड्या मारून त्यांना बाजूला करून ही कारवाई केलेली आहे. याबद्दल मी जाहीरपणे कारवाई करणाऱ्यांचा निषेध करतो आणि शेवट जाता जाता त्यांना इशाराही देतो. 4 वेळा सांगितलंय की पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नव्हे पण पुणे जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याचा दखल घ्यावी आणि कमीत कमीत लाज वाटण्यात का या मुलांच्या तोंडाकडे बघून यांना इथं पिण्याचं पाणी किंवा याच्यावरती काही तोडगा काढता येईल. माळी साहेब थांबलं नाही तर आंदोलन होणार आहे. इशारा हे यांनी हे चालवलेलं कारस्थान हे जर थांबलं नाही तर या ठिकाणी हायवे बंद. आम्ही पूर्ण पार शासकीय नियमानुसार अवलंबन करून पूर्ण कायदेशीर कारवाई करणार. 1 मिनिट मी बोलतो. यांनी आपण आंदोलनात इशारा दिलाच आहे, परंतु आमची पिण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची इतकी समस्या गंभीर केलेली. जसे आमच्या विहिरी गाड्यात 50-50 तसे आमच्या विहीर लगेच उकरून दिले पाहिजे. अन्यथा आमची लेकरं बाळ उघडावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी लेकरं बाळ आमची तडफडून मरतील. म्हणून साठी यांनी आमच्या विहिरी तशा गाडून टाकल्या जेसीबीच्या साह्याने. एका विहिरीला 4-4, 5-5 जेसीबी लावले होते त्यांनी गाडून टाकल्यात. आमच्या बायांना चक्कर येऊन 20 शुद्ध पडे तर या लोकांनी लोकांनी. माझ्या मंडळीला त्यांची आई तर उशादुळे जिला समोर मला तिचा अवस्था काय झालेली. माझी आई फार कष्टाने विहीर खणलेली ती. आता आलं त्याला पाणी होतं का? हो साहेब, त्या पाण्यावर आमच्या वस्त्या जगत होत्या. त्या पाण्यावर आमच्या वस्त्या जगत होत्या. व्यवस्थित पाणी होतं आमच्या विहिरीला. आता साहेब सांगतो, माझं पूर्णपणे 5 एकर मध्ये बाग येत होतं. हो, आंब्याच्या उंडेत आता बघा जरा त्यांनी केळीची बाग माझी कधी उद्ध्वस्त केली आणि त्यांनी माझं काय करून ठेवलं. तुम्ही समक्ष माझं बघा तुम्ही काय केलं. माझ्या मंडळीला अटक घ्यायची बरं झाली साहेब. आंब्याच्या बागा पाडल्या यांनी काय करून ठेवले वाडखावांनी. आमच्याकडून एखादा शब्द चुकीचा केला यांनी अक्षरशः म्हणले का हे शिवीगाळ करतात जे लोक. आता त्यांना लगेच जर वाटलं, पण आमचं काय करून ठेवलं याचे काही कोणाला खंत नाही पडली अजिबात. आंब्याच्या केवढे नंगर कसे पाळले आणि त्यांनी त्या अक्षरा पिकले इकडे अधिकारी खात होते. काय बोलता? आता समोर बघा तुम्ही, सगळ्या बारीच्या तुम्हाला मी दाखवतो. आंब्याच्या उंड्या माझ्या कशा मोडल्या त्यांनी. 5 वेळा उद्ध्वस्त केलं. प्रत्येक वेळेस नवर करायचं जोके शेवटी आपल्या आदिवासी सर कशी घर आहेत, 5टाची पुढा मातीचीच घर भक्कम घर होती. सगळे सगळं साहित्य होतं, घर बनवायचं. ते गावचे लोक वाहून येतो. आम्ही समोर पाहिले किती पोलीस होते? 200-250 पोलीस.